नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या YouTube चॅनल वरती। आणि आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे पोस्ट एसएससी डिप्लोमा किंवा आपण पॉलिटेक्निक डायरेक्ट सेकंड इयर सुद्धा म्हणू शकतो। तर याच्या संदर्भात सर्व A to Z माहिती याच व्हिडिओमध्ये। याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाइन ऍप्लिकेशन कसं करायचंय, आपला नंबर लागण्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, मेरिट लिस्ट मध्ये वरती कसं यायचंय, ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, कुठले फील्ड्स भरणं मॅन्डेटरी आहे, काय डॉक्युमेंट लागतात, या सर्व गोष्टीची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये देणार आहोत। व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करूयात आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपण dsd24.dtmaharashtra.gov.in/dsd24 या वेबसाईट वरती यायचे। ही वेबसाईट नक्कीच तुमच्या लक्षात राहणार नाही, तर त्याची लिंक तुम्हाला YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे। तिकडे जाऊन तुम्ही लिंकला क्लिक करून या पेजला व्हिजिट करू शकता। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपली काही डिटेल्स, आपली माहिती आपल्याला या फॉर्म मध्ये भरायची आहे। त्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनाला क्लिक करणार। तिथून आपण आपल्या कॅन्डिडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करणार आहोत। याच्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं नाव इकडे फिल करायचं। तर मी माझं नाव इकडे फिल करेन। तर आपण याच्यासाठी काही सेटिंग्स करून घेऊयात। आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं इकडे नाव फिल करायचं आहे। इथं मी माझं पूर्ण नाव टाकत आहे। त्यानंतर आपला ईमेल आयडी जो असेल तो आपल्याला इकडे पुट करायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर इकडे टाइप करा। त्यानंतर इथे आपल्याला आपला स्टेट निवडायचा आहे। इकडे मी माझं स्टेट निवडतो। त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। त्यानंतर इकडे एक पासवर्ड टाकायचा। पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा, जसं की pass@123 एक जनरल पासवर्ड असं वापरतात। तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही वापरू शकता। यानंतर रजिस्टर या बटनाला क्लिक करायचं। इकडे विचारते की तुम्ही भरलेला डाटा बरोबर आहे, ओके बटनाला प्रेस करा। त्यानंतर आता इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि एक ओटीपी त्याच्यावरती आलेला आहे, आपल्याला तो इकडे भरायचा आहे। तर तो ओटीपी आपण इथे भरणार आहोत। तर सर्वप्रथम आपण काय करू, तो ओटीपी भरूया। त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करूया। एवढी माहिती इकडे फिल झाल्याच्या नंतर ओके बटनाला प्रेस करूया। त्यानंतर आपल्या इकडे एक रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन आयडी आलेला आहे, त्याला कॉपी करून घेऊयात। त्यानंतर क्लिक हिअर लॉग इन टू फिल फॉर्म याला क्लिक करून आपण आपला ऍप्लिकेशन आयडी, त्यानंतर इकडे आपला पासवर्ड एंटर करूया। आता मी माझा पासवर्ड जो सेव्ह केला होता तिथे टाइप केला होता तो मी इकडे एंटर करतोय। कॅप्चा एंटर करून लॉग इन या बटनाला क्लिक करायचं। अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाली। त्याच्यानंतर इथं आहे ई स्क्रुटिनी, इकडे आहे फिजिकल स्क्रुटिनी। दोन्ही मध्ये डिफरन्स काय इंग्लिश मध्ये भरपूर मोठे लिहिले, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार आहे। ई स्क्रुटिनी म्हणजे आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कुठेही न जाता, कुठलेही कागद कुठल्याही अधिकाऱ्याला न दाखवता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे म्हणजे ई स्क्रुटिनी करणे। आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरून त्याची प्रिंटआउट घेऊन एफसी फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन आपले डॉक्युमेंट चेक करून त्याची प्रिंट घेणे, याला आपण फिजिकल स्क्रुटिनी म्हणतो। तर ई स्क्रुटिनी सगळ्यात बेटर आहे, कुठे जायची गरज नाही, काही नाही, फक्त आपल्याला डॉक्युमेंट कलर स्कॅन करून व्यवस्थित आपल्याला अपलोड करायचे आहेत किंवा ओरिजिनल अपलोड करायचे। त्यासाठी आपण इथं मी क्लिक करतो। मी तुम्हाला रेकमेंड करेन तुम्ही ई स्क्रुटिनी घ्या, फिजिकल घेऊ नका। जर तुमच्याकडे पॉसिबल तेवढा शक्य वेळ असेल तर तुम्ही 100% फिजिकल स्क्रुटिनी घेऊ शकता। ई स्क्रुटिनी इज बेटर। त्यानंतर सेव्ह मोडला क्लिक करायचे। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमची काही बेसिक डिटेल आपल्याला पुढे अपडेट करण्यासाठी येणार आहे। जसं की आता आपण इथं टाइप ऑफ कॅन्डिडेट याच्यामध्ये जाणार आहोत। त्यानंतर प्रोसीड टू फर्दर फिल इन्फॉर्मेशन याला क्लिक करणार आहोत। इकडे दोन ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत। एक आहे तुमचं शिक्षण काय आहे, 12वी ITI, तर माझं 12वी आहे, मी 12वी निवडाल। तुमचं ITI असेल तर तुम्ही ITI निवडा। त्यानंतर इथे कॅन्डिडेट टाइप दिलेले आहेत भरपूर प्रकारचे। इन शॉर्ट तुम्हाला मी सांगतो,
याचं तुम्ही डिटेल मध्ये वाचून सुद्धा समजून घेऊ शकता. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तुमची आई आणि वडील हे जर महाराष्ट्रातच काम करत असतील तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप ए निवडायचा आहे. अदरवाईज जर कोणी महाराष्ट्राच्या बाहेर असेल, आई किंवा वडील, त्यानुसार तुम्ही हे वाचून ऑप्शन निवडू शकता. तर मी इथं फर्स्ट वन ऑप्शन निवडतोय आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करतोय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर ओके या बटनाला प्रेस करायचे. त्यानंतर इथं आपलं शिक्षण आणि इकडे तुमचा टाईप आलेला आहे. त्यानंतर विचारले की तुमचं कुठल्या जिल्ह्यात 12वी झाले. मी माझा जिल्हा 12वीचा बीड निवडत आहे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे. याच्या पुढची स्टेप म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपली कॅटेगरी निवडायची. तुमची जी कॅटेगरी असेल ती निवडा. जर फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये तुमची जी कॅटेगरी असेल, कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी असतात. व्हॅलिडिटी नसेल तर त्याची आपण पावती पण अटॅच करू शकतो. माझी कास्ट ओपन असल्यामुळे मी ओपन निवडतोय. त्यानंतर ईडब्ल्यूएस असेल तर मी येस निवडू शकतो, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी नो निवडतोय. त्यानंतर जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर त्यासाठी आपण एस करू शकतो, त्याच्याबद्दलची डिटेल्स इकडे फिल करू शकतो. पण मी अपंग नसल्यामुळे इथे मी नो निवडणार आहे. त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर त्याच्याबद्दल एस करून आपण त्याची इन्फॉर्मेशन इकडे देऊ शकतो. सध्या मी नो ठेवलेला आहे. त्यानंतर आहे डिफेन्स कॅटेगरी म्हणजे संरक्षण कर्मचारी, याच्याबद्दल आपण एस करून त्याच्याबद्दलची माहिती अपडेट करू शकतो, पण मी सध्या याला नो ठेवत आहे. जर तुमचं याच्यापैकी कुठलं एखादी कॅटेगरी लागू होत असेल तर तुम्ही एस ठेवून त्याची इन्फॉर्मेशन फिल करू शकता. त्यानंतर आहे वर्किंग प्रोफेशनल, याच्यामध्ये जर तुम्ही काही काम करत असाल प्रोफेशनली तर त्याला एस करून त्याची माहिती इकडे पुटअप करू शकता. अदरवाईज तुम्ही याला नो राहू द्या. त्यानंतर आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भारतात राहता याचा पुरावा काय, हे 4 डॉक्युमेंट वर लिहिलेलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये नॅशनॅलिटी हे तुम्ही तहसील मधून काढून घेऊ शकता, ते तुम्ही अटॅच करून टाका. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर टीसी वर सुद्धा नॅशनॅलिटी इंडियन किंवा प्लेस ऑफ बर्थ इंडियन असं लिहिलेलं असेल तर ते सुद्धा चालतं, पण ते ओरिजिनल असणं गरजेचं आहे. किंवा पासपोर्ट असेल तो सुद्धा चालतो, किंवा बर्थ सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये बर्थ प्लेस इंडिया मधलं असेल ते चालतं. तर आपण इकडे इंडियन नॅशनॅलिटी माझ्याकडे हे अवेलेबल आहे, मी याला क्लिक करतो. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्याला क्लिक करून पुढे जाऊ शकता. सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करून ओके बटन दाबा. एवढं झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इकडे काही महत्वपूर्ण माहिती विचारलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडी सुद्धा चूक करायची नाही. जर थोडीही चूक केली तर फॉर्म मध्ये पुढे आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण इकडे काय करूयात, आपला बोर्ड निवडूयात. माझा बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तुमचा जो असेल तो निवडा. त्याच्यानंतर आहे पासिंग इयर, तुम्ही कधी पास झाला त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती विचारत आहे. तुम्ही एक माहिती तुमची इथे टाका. नंतर 12वीचा रोल नंबर विचारलाय, मी रोल नंबर इकडे भरत आहे. त्यानंतर मार्कशीट वर तुमचं कसं नाव आहे त्या पद्धतीने आपल्याला आपलं नाव इकडे भरायचं आहे. तर फर्स्ट पेजला मी ज्या पद्धतीनं माझं नाव टाकलं होतं त्या पद्धतीने मी माझं नाव इकडे भरणार आहे. तर इथं अशा पद्धतीने बघा की तुमचं सरनेम, तुमचं नाव आणि आडनाव असं सगळ्या डॉक्युमेंट वर असतं, तर असंच आपल्याला टाईप करायचं आहे. तर इकडे मी तशाच पद्धतीने इकडे टाकणार आहे. आता इथे पहा तसं दिलं आहे की 12वीच्या मार्कशीट वर जसं असेल तसं लिहा. आता इकडे आईचं नाव भरायचं आहे. त्यानंतर 12वी पास. त्याच्यामध्ये आता इथे विचारले सिलेक्ट HSC सब्जेक्ट, प्लीज सिलेक्ट HSC सब्जेक्ट यू हॅव पास लिस्ट गिवन बिलो. आता 12वीच्या कुठले कुठले विषय तुम्हाला होते म्हणजे याच्यावरून तुम्हाला तुमचा जो इंजिनिअरिंग तुम्हाला निवडायचे आहे किंवा पॉलिटेक्निक जे करायचं आहे त्यासाठीचे सब्जेक्ट भविष्यामध्ये इलिजिबल ठरतील. त्यासाठी तुम्हाला इकडे हे केअरफुली निवडायचे. माझं फिजिक्स होतं, मी फिजिक्स निवडणार आहे. त्यानंतर तुम्हाला अदर कुठला सब्जेक्ट असेल तर तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आता पहा इकडे इकडे काही डिटेल शो होत नाहीये. आपण काय करूया, इयर चेंज करूयात. ओके, त्यानंतर तो नंबर, त्यानंतर इकडे आईचं नाव, त्यानंतर विषय. एवढं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे जर आणखी कुठला सब्जेक्ट असेल ते सुद्धा तुम्ही निवडू शकता. माझ्याकडे जे सब्जेक्ट होते ते निवडलेले आहेत मी. त्यानंतर प्लीज चेक डिटेल एंटर्ड HSC exam board such as board name, year of passing, full name, mother name, seat number as printed on mark sheet. If still data not fetched this stream, please select the passing year with revelation so you can enter HSC mark sheet.
म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की इकडे आपण जर आपलं वर्ष निवडलं आणि त्याच्या संदर्भात समोरची जर माहिती मार्क ऑटोमॅटिकली फेच होत नसतील, येत नसतील, तर तुम्ही त्याच्या समोर रिव्हॅल्युएशन निवडून हे सबमिट करू शकता किंवा भरू शकता. तर इकडे आपण तशा पद्धतीनं भरणार आहोत. तुमचे डायरेक्टली मार्क फेच होतील. मी इकडे एक डमी नंबर टाकतो, त्याच्यामुळं हे अशा पद्धतीची एरर मला दाखवत असेल. तर तुम्हाला तुमचं मार्कशीट जे आहे ते क्लिअरली फेच होणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. ओके, ठीक आहे. इकडे 10वीचं आपण मार्कशीट निवडूयात, 10वीची माहिती भरूयात. याच्यामध्ये 10वीचा रोल नंबर टाका. इकडे 10वीचं पासिंग वर्ष निवडा. त्यानंतर 10वीचे मॅथमॅटिक्सचे मार्क टाकायचे आहेत आपल्याला, तर इथं मी टाकतो. त्यानंतर सायन्स, इंग्लिश, त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचे. प्लीज सिलेक्ट HSC सायन्स ऍग्रीगेट मार्क्स. ओके, HSC सायन्स यांचे ऍग्रीगेट मार्क निवडा असं आपल्याला दाखवलेलं आहे. तर इकडे ते आलेले आहेत का नाहीत आपण पाहूयात, एक मिनिट. ओके, ते मार्क फेच व्हायला थोडासा एरर येतोय, तर आपण काय करूयात, इकडे आपला बोर्ड निवडूयात. त्यानंतर परत हा नंबर टाकूयात. त्यानंतर विषय निवडूयात आणि हे विषय झाल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन आहे, तिन्हीचे ऍग्रीगेट मार्क टाका. एकूण मार्क्स असतील 300, त्याच्यापैकी तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत. मी इकडे एक जनरल नंबर म्हणजे 250 टाकतोय. त्यानंतर इथे आपल्याला 10वीचा तुमचा बोर्ड आणि त्याचा रोल नंबर वगैरे आपल्याला भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही कधी पास झाला त्याच्याबद्दलची माहिती, इंग्लिशला किती पडलेत, त्यानंतर सायन्सला किती पडलेत आणि मॅथ्सला किती पडलेत अशी माहिती भरून सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे तुम्हाला. एवढी माहिती फिलअप झाल्याच्या नंतर तुम्ही नेक्स्ट स्टेजला येता, ज्याला आपण प्रायमरीली पर्सनल डिटेल्स असं म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन आलेली दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल ती निवडायची आहे. मी इकडे डमी डेट ऑफ बर्थ निवडत आहे. त्यानंतर इकडे जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर निवडू शकता. उत्पन्नाची रेंज घ्या. आता उत्पन्नाच्या रेंजमध्ये सर्वप्रथम आपली जे उत्पन्न असेल त्या पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न घ्यायचे. जर कुणाचे वडील ITR वगैरे भरत असतील तर त्या पाल्यासाठी, त्याच्या वडिलांचं जर ITR असेल तर त्या पाल्यासाठी त्यांना जे रिक्वायर्ड इन्कम आहे तेच आपल्याला इकडे निवडायचं आहे. त्यानंतर इकडे आपण धर्म निवडूयात. त्यानंतर आहे मदर टंग, मातृभाषा आपली जी असेल ती आपण निवडू शकतो. त्यानंतर रेसिडेन्शियल ऍड्रेस, खेडेगावात किंवा शहरीमध्ये जिकडे आपण राहतो तिकडचा पत्ता निवडा. एवढी माहिती भरणं झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपला ऍड्रेस, त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव अशा पद्धतीनं बेसिक इन्फॉर्मेशन भरावी लागत असते, तर ते आपण भरत आहोत. त्यानंतर आपला पिनकोड जो असेल तो टाका. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करा. ओके बटनाला प्रेस करा. त्यानंतर आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटोमध्ये फोटो प्लस त्याच्या खालच्या साईडला सिग्नेचर पण घ्यायचे आहे. तर मी इथे ब्राउज या बटनाला क्लिक करतो. मी इथे फोटो आणि सिग्नेचर तसंच त्याचे डॉक्युमेंट सुद्धा ठेवलेले आहेत, तर ते मी इकडून घेणार आहे. तर इथं आपल्याला फोटो आणि सिग्नेचर एकात घ्यायचे आहे. तर याला आपण सर्वप्रथम फोटोशॉप मध्ये ओपन करूयात किंवा पेंट मध्ये ओपन करूयात. त्यानंतर आपल्याला इकडे थोडंसं याला मी इन्क्रीज करतो, म्हणजे अशा पद्धतीने मी इकडे एक सिग्नेचर त्याची पेस्ट करू शकतो. सिग्नेचर घेण्यासाठी मी सर्वप्रथम जिकडे सिग्नेचर ठेवली तिकडे जातो. तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला त्या सिग्नेचरला ओपन करायचं आहे. त्याला मी थोडासा मोठा व्ह्यू करतो त्याचा. त्यानंतर सिग्नेचरला ओपन करतो. आता ही सिग्नेचर आहे, याला मी इकडे सिलेक्ट करतो किंवा इकडे एक ऑप्शन असेल
सिलेक्ट ऑल, त्याच्यामध्ये कॉपी या बटनाला क्लिक करा, त्यानंतर याला क्लोज करून टाका. तर तुम्ही दुसरं जे पेंट उघडलं होतं याच्यामध्ये येऊन पेस्ट करा. ही सिग्नेचर आली, याला छोटंसं करून घ्या. इकडे त्याच्या साईज नुसार तुम्ही इकडे घेऊ शकता, फोटोच्या बरोबर घ्या. त्यानंतर एवढं झाल्याच्या नंतर इकडून परत सिलेक्शन टूल मधून इकडे एवढं सिलेक्ट करा आणि क्रॉप या बटनाला क्लिक करा. सेव्ह करून तुमचा फोटो हव्या त्या ठिकाणी प्लेस केलेला आहे तुम्ही, तिथून आपण हा फोटो निवडू शकतो. इकडून मी फोटो आणि सिग्नेचर निवडलेले आहे. असं आल्याच्या नंतर तुम्हाला इथून ड्रॅग ड्रॉप करायचं आहे, थोडंसं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे फोटोला, त्यानंतर सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. एवढं झाल्याच्या नंतर फोटो आणि सिग्नेचर दिसेल, त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करू शकतो. एवढं क्लिक केल्याच्या नंतर इकडे काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यानंतर टीसी आणि नॅशनॅलिटी अपलोड करायची. ते इथं आपल्याला त्यांना सांगितलं आहे की 1 MB पेक्षा कमीची साईज असावी. तर आपण इकडे 10वीचं मार्कशीट निवडतो मित्रांनो. तर याच्यामध्ये मी माझं 10वीचं मार्कशीट अपलोड करा या बटनाला क्लिक करणार आहे. त्यानंतर 12वीचं मार्कशीट अपलोड करा या बटनाला क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपलं पासिंग सर्टिफिकेट किंवा टीसी त्यांना जे दिलेलं आहे ते आपण निवडणार आहोत. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ते पण निवडणार आहोत. हे सगळे डॉक्युमेंट आपण इकडे अपलोड केल्याच्या नंतर व्ह्यू नावाचं बटन दिसेल. तुम्हाला जर अल्टर करायचे असतील डॉक्युमेंट किंवा चेंज करून डिलीट करून दुसरे घ्यायचे असतील तर तुम्ही इकडे डिलीट बटनाचा वापर करू शकता. त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं मित्रांनो आणि ओके या बटनाला इकडे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म हा पूर्णपणे भरून झालेला आहे. याची एक गव्हर्नमेंटची फीस असते जी आपल्याला पेड करावी लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आणि ऍडमिशन प्रोसेस साठी. तर ती 400 रुपयाची फीस आपल्याला पे करायची आहे. तर त्याला पे नाऊ या बटनाला क्लिक करायचे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फीस जी भरायची त्यासाठी त्यांचं एक राजूर पेचं गेटवे ओपन झालेलं आहे. इकडे तुम्हाला 4-5 ऑप्शन दिलेत, वॉलेट, नेट बँकिंग, कार्ड आणि UPI. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही निवडू शकता. इकडे UPI ला क्लिक करून शो QR हे दिस इज द बेस्ट वे टू मेक अ पेमेंट याला आपण क्लिक करून कंटिन्यू आणि पे ला क्लिक करणार आहोत. आपल्या मोबाईल मध्ये आपण QR स्कॅनर ओपन करून पेमेंट करणार आहोत. एवढं पेमेंट केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म पुढे जाईल. पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता. मी याचं पेमेंट करणार नाहीये तर तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो याची 2 प्रकारच्या प्रिंट तुम्हाला अवेलेबल होतील. इकडे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि ऍप्लिकेशन रिसिप्ट अवेलेबल होईल. त्या प्रिंट घेणे, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडे डॅशबोर्डला नोटिफाय होईल. इकडे होमच्या इथे डॅशबोर्ड दिसेल तुम्हाला आणि ते नोटिफाय झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस करायचे. इन केस तुमचा एखादा डॉक्युमेंट रिजेक्ट झालं तर तुम्हाला कसं अपलोड करायचे, काय करायचे त्याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर उपलब्ध होणार आहे. आणि हो मित्रांनो आपण काउन्सिलिंग चालू केलेली आहे. जर कुणी विद्यार्थी मित्रांना आपलं ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं की काउन्सिलिंग मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो त्याच्या सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच मी टाकणार आहे काउन्सिलिंगचा. तर तो तुम्ही पाहून घ्या. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा, लाईक करा. आणि काउन्सिलिंग इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की तुम्हाला हवं असले कॉलेज घेण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते ते आपण काउन्सिलिंग मध्ये सांगणार आहोत. तर ती सर्व्हिस लवकरच आपल्या चॅनलवर सुरू होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका